ओके सो हॅलो गाईज वन्स अगेन वेलकम टू माय चॅनल. सो मी आज चालली आहे एका कोलॅबसाठी एका रेस्टॉरंटमध्ये ॲज अ कॉन्टेंट क्रिएटर म्हणून. मी इतकी जास्त खुश आहे, तुम्हाला समजत असेल म्हणजे मी रेडी वगैरे होऊन कुठेतरी चाललेली आहे असं. सो गोरेगावला एक रेस्टॉरंट आहे, त्यांनी आम्हाला बोलवलं ॲज अ फूड ब्लॉगर. तुम्हाला आमचं पेज माहिती नसेल द हंग्री पेअर्स करून, सो त्याला जाऊन तुम्हाला मी खाली लिंक देते, त्याला जाऊन फॉलो करा ठीक आहे. आणि तिकडे तुम्हाला समजेल की मी कुठे गेलेली वगैरे ठीक आहे. सो मी आता मस्त रेडी वगैरे होते आणि मग भेटूया आपण रेडी झाल्यानंतर ठीक आहे. ओके गाईज, सो मी पूर्ण रेडी झालेली आहे. हाय माझा आजचा मेकअप, दिस इज माय फुल लुक. हॅलो गाईज, परत एकदा. सो आता मी निघालेली, आता आम्ही दोघं ट्रेनमध्ये. माझ्यासोबत आहे हा मुलगा, तो दोघांचं बोलायला आहे गोरेगावला. सो आता आम्ही ट्रेनने चाललो आहे तिकडे. सो आता मग तिकडे पोहोचल्यावरती भेटूया. सो एक्साइटेड फॉर अवर फर्स्ट कोलॅब. गाईज, सो आमच्या इथून विरारवरून मुंबई साईडला जाताना हा मला बेस्टेस्टेस्ट व्ह्यू भेटतो. यासाठी आम्हाला प्रवास करायला खूप आवडतो ट्रेनमधून. ही आहे भाईंदरची खाडी, सनसेट बघा, सुंदर वाटतंय. सो हॅलो गाईज, आता मी बोरवलीला उतरले आणि मग आम्हाला स्लो ट्रेन हवी होती, पण आम्हाला फास्ट भेटली. सो आम्ही बोरवलीवरून चेंज करून गोरेगाव जात आहे आणि आम्ही आता इथे उभं आहे चर्चगेट स्लो ट्रेनसाठी. आणि आम्ही समोर बघितलं तर ही गर्दी, इतकी गर्दी. ही आहे गर्दी विरार ट्रेनसाठी. म्हणजे इंडिकेटर तुम्हाला दाखवते, हे इंडिकेटर. सो ही विरारची गर्दी. आणि याच गर्दीतून आम्ही दोघं काही महिन्या पहिला ट्रॅव्हल करायचो. कसं आहे आम्हाला समजत नाही आहे, पण ठीक आहे, खूप जास्त गर्दी. सो आता आपण गोरेगावला उतरून परत तुम्हाला भेटू तिकडे. म्हणजे तिकडून कसं जायचं, कुठे आहे, ईस्टला आहे की वेस्टला आहे, तुम्हाला सगळं आम्ही कळवतो ठीक आहे. की गाईज, सो आता आम्ही गोरेगाव स्टेशनला उतरलेत, तर आम्ही ईस्टला जातो आहे. तिकडून बघते ऑटो वगैरे काय करून जाता येईल. सो तिकडे पोहोचल्यावर आम्ही तुम्हाला सांगतो अपडेट कुठे आहे ते ठीक आहे. हॅलो गाईज, वन्स अगेन आम्ही ऑटो वगैरे करून इकडे आलेले आहेत. ह्याचं नाव आहे लिमिटलेस. आम्ही इथे आलो आहे कोलॅबसाठी. सो आता आम्ही आतमध्ये जाऊन बघतो इंटेरियर वगैरे आणि तुम्हाला पण दाखवतो ठीक आहे. ओके गाईज, सो आता आम्ही रेस्टॉरंटमध्ये पोहोचलो आहेत. फिट चेक. ओके हॅलो गाईज, वन्स अगेन. सो आता आम्ही रेस्टॉरंटमध्ये आलेलो आहोत. तुम्हाला दाखवते, मी रेस्टॉरंटचा एक लुक देते. सो रेस्टॉरंट आहे. सो हे गोरेगावला आहे. आम्ही इकडून गोरेगाव इथून ऑटोने आलो इथे. गाईज, सो हे आहे स्टार्टर आमचं. हे आम्ही आता ऑर्डर केलं आहे, पण आलेलं आहे. 2 स्टार्टर, 2 ड्रिंक्स आहेत आणि बिर्याणी. सो आता आम्ही तुम्हाला जेवण भेटतो, कसं काय जेवण आहे, कुठे आहे लोकेशन, तुम्हाला पुढे जाऊन आम्ही सांगतो ठीक आहे. गाईस, आता आम्ही इकडून खाऊन वगैरे झाला, आता निघाले आहेत. एकदम मस्त रेस्टॉरंट होतं, लाईक तिकडचं ॲम्बियन्स, फूड सर्व काही खूप छान होतं ठीक आहे. सो आता आम्ही इकडून निघालेले आहेत आणि हे आहे गोरेगाव ईस्टला. स्टेशनपासून थोडंसंच लांब आहे, जास्त पण इतकं लांब नाही, तुम्ही चालत देखील येऊ शकता. 24 मिनिट्सवर आहे. हां, ऑटो वगैरे लगेच पोहोचाल. हां, ऑटोने आम्ही लाईक 10 मिनिटाच्या आतमध्ये आम्ही पोहोचून गेलेले. ट्रॅफिक होती म्हणून येताना, आता तर काय पूर्ण रस्ताच खाली आहे. सो तुम्हाला कधी यायचं असेल तुम्ही डेफिनेटली या. अगर तुम्हाला लिंक वगैरे काय हवे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये डेफिनेटली देईल ठीक आहे. चला आता आपण भेटूया, बघा ट्रेनमध्ये वगैरे भेटूया आपण ठीक आहे. सो आता मी इकडे गोरेगाव स्टेशनला उभ्या आहे. आम्ही ट्रेन वगैरे बघते, कुठली ट्रेन भेटेल, कसं जायचं, रिटर्न मारायचं की डायरेक्ट आम्हाला कुठली ट्रेन भेटते विरारसाठी. पण आता पण 10:30 वाजलेले आहेत. सो क्राऊड तर असेलच डेफिनेटली विरारचा. सो तुम्हाला आता बघू सांगतो आता ट्रेन कुठली भेटते, कसं काय ते, मग भेटूया आपण ट्रेनमध्ये ठीक आहे. सो आता आम्ही ट्रेन पकडलेली आहे. आम्ही ॲक्च्युली अंधेरी रिटर्न मारतो आहे, बिकॉज आम्हाला विरारला कुठली ट्रेन भेटत नव्हती गोरेगाववरून. आणि जी पण येत होती ती पूर्ण भरून येत होती. सो आम्ही विचार केला की आम्ही अंधेरीला रिटर्न मारूयात. तर आम्ही आता अंधेरीला पोहोचत आलो आहेत. आता ही ट्रेन नालासोपाराच आहे आणि नालासोपारावर परत उतरून विरारसाठी परत ट्रेन पकडावी लागेल, एक स्टेशनसाठी फक्त. सो ठीक आहे,
बघू आता कसं काय ते तिथे उतरून भेटूयात परत. ओके गाईज, सो आता आम्ही अंधेरीला पोहोचलोय. आता इथून नालासोपारा जाणार, नालासोपारा वरून नंतर मग विरारला आम्ही जाणार आहेत. ओके गाईज, सो आमच्या दोघांसोबत खूप मोठा सीन झालेला आहे. आम्ही रिटर्न ह्यासाठी मारलं, आम्हाला वाटतं नालासोपारा ट्रेन आहे, एक सेकंड तर आम्हाला चेंज करायचं ठीक आहे, पण आमचं असा सीन झाला आहे की ती ट्रेन होती भाईंदरची आणि आम्हाला माहितीच नाही. आणि आता ट्रेनमध्ये जी बाई बोलते ती बोलते की लास्ट स्टेशन भाईंदर. आम्ही एकमेकांना बघत होतो आणि आता आम्ही इथे विरार रोडला उतरले आहेत बिकॉज विरार ट्रेन मागून येते. आम्ही विचार करते की त्या ट्रेनमध्ये जाऊ आता. सो विरार रोडवरून परत विरारला जावं लागेल, म्हणजे गोरेगाववर अंधेरी, अंधेरीवरून विरार रोड, विरार रोडवरून परत विरार. गाईज, विरारसाठी गर्दी बघा. रात्रीचे 11:30 वाजलेले आहेत आणि ही आहे विरार ट्रेनसाठी गर्दी. सो आता आम्हाला ही पण ट्रेन सोडावी लागेल, ह्याच्यानंतरची ट्रेन आम्हाला पकडावी लागेल. सो आता आम्हाला विरारची ट्रेन भेटलेली आहे, म्हणजे आम्ही नालासोपारा पोहोचले पण आहे. गर्दी बघू शकतात कमी झालं आहे. गर्दी कमी झाल्यानंतर व्हिडिओ चालू केला आम्ही बिकॉज गर्दीमध्ये काढून घ्या बघा. हा मुलगा झोपून गेला, म्हणजे मानतं का माहितीच नाही. मी जे ब्लॉग काढले झोपून गेला. होय, मी ब्लॉग करतोय. विरारला उतरल्यावर बघूया कशाने जायचं घरी. आता तर बसेस बंद झाल्या असतील, आता बघावं लागेल रिक्षा काय भेटते ते. म्हणजे तुम्हाला अपडेट विरारला उतरल्यानंतर भेटूया आपण पुढे. आता आम्ही विरारला उतरलेलो आहोत. बघू आता आम्हाला रिक्षा वगैरे काय भेटते काय, बिकॉज 12 वाजून गेलेले आहे. सो मला वाटत नाही काय भेटेल असं, पण बघूया शेअरिंग रिक्षा असली पाहिजे माझ्यामध्ये. ठीक आहे, सो पुढची अपडेट देत राहील तुम्हाला मी. भेटूयात. सो हॅलो गाईज, वन्स अगेन. मी मगाशी बोलली होती की तुम्हाला शेअरिंग रिक्षा भेटली तर सांगेल असं, पण शेअरिंग रिक्षा भेटल्या आणि आम्ही खूप घाईघाईत लगेच घरीच आलो. सो आम्हाला शेअरिंग वगैरे रिक्षा भेटली, लगेचच भेटली आणि आता मी घरी आलेली आहे. खूप जास्त थकली आहे, म्हणजे खूप एन्जॉय पण केलं तिथे रेस्टॉरंटमध्ये. आमचा फर्स्ट कोलॅब होता, सो आम्ही दोघं खूप जास्त खुश होते, एक्सायटेड पण होते. खूप मस्त मस्त व्हिडिओज वगैरे काढले, तुम्हाला मागच्या क्लिपमध्ये दिसेल सगळं ते. सो आता थकली आहे, आता मस्त फ्रेश वगैरे होते आणि झोपून जाते. ऑलरेडी 12:30 वाजून गेले, म्हणजे 1:45 तर होत आलेलं आहे ऑलरेडी. सो आता मस्त झोपते. भेटूया मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.